हे काय आहे? काय मोराचं पीस आहे. तर नमस्ते सर्वांना. आता मी चाललो आहे आजी आत्याच्या घरी आणि मी आता कारने जातो. सर्वात आधी पहिला पॅकिंग करून घेतो आणि लॉक लावून घेतो. तो लॉक लावलेला आहे. बघू येता तुम्ही दोघं? बाईक किती लावल्याने काय होतं माहिती आहे का? पाऊस बिऊस आला ना तर जास्त भिजत नाही. इकडे कसं शेडसारखं आहे ना म्हणून. तुम्हाला एक सांगायचं आहे, गाडी ना यावेळी स्टार्ट नाही झाली. तर काय झालं, त्याची बॅटरी पूर्णपणे उतरली होती. तर बॅटरी चार्ज करावी लागली, बाकी काय करावं नाही लागलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मला कार चालवायला नवीन आहे म्हणून कार चालवायला तर खूप आवडते. तर आपली गाडी स्टार्ट झालेली आहे. आता आपण आजी आत्याच्या घरी जाऊया. दोन्ही आत्याच्या घरी जाऊया. आजी आत्याच्या घरी पण आणि आपल्या उज्ज्वल आत्याच्या घरी पण. एक सांगायचं, इकडे बघा, हे जी विंडो आहे ना ती आता जरा अडकायला लागली आहे, कारण खूप दिवस झाले ना ओपन नाही केली आपण. मी गुगल पे करेल, चालेल? आहे ना? चालेल. टोमॅटो 40 किलो, बाकी सर्व 20 पाव. आता समोर बघा मी गाडी लावली आहे आणि सिनरी बघा किती छान वाटते. पाऊस पडणार आहे, पाऊस. आता तुम्ही विचार केले काय घेतलं आहे मी. सर्व घरातलं सामान, भाजी, तेल. चला आतमध्ये बसून बोलूया. तर आता कसं आपलं घर, आता मी तुम्हाला सांगतो, चप्पलला मी साईडलाच ठेवतो, विदाऊट चप्पलच गाडी चालवतो. आपलं घर कसं प्रॉपर बाहेर आहे, सिटी, अर्ध्या सिटीमध्ये अर्ध्या गावामध्ये. पण आजी आत्याचं घर कसं आपलं गावात आहे. तर तिकडे असे सर्व शॉप्स खूप कमी आहेत, मग त्यांना परत बाहेर यावंच लागतं ना. त्यानिमित्तानेच मग मी भाजी घेतली. भाजी, टोमॅटो 40 रुपये किलो, भेंडी 20 रुपये पाव, कारली 20 रुपये पाव, आपली एक तेल पिशवी आणि अजून एक खास. हे तर आपलं भाजीसाठी झालं. मेन म्हणजे तुम्हाला दाखवतो काय घेतलं आपण. इथे आजीसाठी ना चिप्स घेतले. चिप्स, आजी आमची चिप्स खाते जास्त. चिप्स, दूध पिशवी आणि बिस्किटचा पुडा. आणि कार असल्यामुळे कसं आपला एक फायदा होतो की आपल्याला सर्व सामान ठेवता येतं. जर आजी आत्याने इन्फॉर्म करतो की मी येतोय. हॅलो. हां, ते मी येतोय, 15 मिनिटात येतो मी. चालेल. इकडे आलो मी. कुठे माहिती आहे, ते पाणी आहे ना आपलं, ब्रिज आहे तो, तुमची शाळा होती ती. हां, तिथे आलो. जरा गाडी थांबवली, जरा बाहेर बघतो पाणी किती आहे ते. हां चला. हां तेच शूट करतोय मी. नाही मी एकटाच आहे. बघतो जरा. हां बघूया पाणी किती आपल्या जरा नदीत. हां चला. आलो. पाणीच नाही. आता तुम्हाला गावातले रस्ते दाखवतो बघा, किती हिरवे आणि मस्त बघा, ग्रीन आहे सर्व. आणि मेन म्हणजे ना गावातले स्लोप असे असतात ना की नवीन जर शिकणारा कोण असेल ना तर त्याला एकदम सावध प्रकारे जायला पाहिजे. आता खाली बघा किती येते. हे स्लोप बघा किती. गाडी पूर्ण स्लिप होते अशी.
गाडीची खास तर खाली होत नाही, जरा ओपन करून दाखवतो तुम्हाला. किती छान वाटतं बघा, मस्त वाटतं ना सिनेरी बघा. अजून इकडून घर 5 मिनिटं लांब आहे. आता तुम्हाला समोर दाखवतो बघा, माकडं बसलेली आहेत आणि आपले विंडोजसुद्धा बंद आहेत. तर दाखवतो बघा, ते बघा छोटंसं दिसतं एक, जम्प करेल बघा. सर्व लेफ्ट साईडला गेलेले आहेत, आपल्याला पण गाडी लेफ्टलाच घ्यायची आहे. तर दाखवतो बघा. किती सर्व आहेत बघा इकडे. बापरे, इथे तर पूर्ण झुंडच बसले आहे. आता त्यांना डिस्टर्ब नाही करत, नंतर डिस्टर्ब तर राहू द्या. आपल्या पाठी पडले तर मलाच भीती वाटेल बाबा तिकडची, त्याला पण जाऊया. आणि हा रस्ता एकदम खराब आहे. नाही आहे का बघ. आजी काय करते आतमध्ये? हे डिझायनर आहेत ना सर्व हे? हा, हे पिलेचं आहे ना झाड, बघ ना, शोचं आहे ते. हे पण शोचं आहे. आता 8-8:30 म्हणजे काय ते पलीकडे जातात ना देव मंदिरात. चला हे घ्या, हे आमच्या आजीचा टॉनिक. होय बा, टॉनिक पिते. बरे आहे ना तुम्ही? हो बरे. ह्या टॉनिक मध्ये काय टाकता? काय नाही, साखर आणि चापूर कोरा चहा. आणि हा तुमचा टॉनिक? हा माझा टॉनिक, थोडा थोडा घेतो. तुम्हाला एक काय तुम्हाला समजलं असेल, पण आमच्या व्ह्युअर्सला कोणाला समजलं नाही. आता ते घ्या जरा. हां, त्यांना काय वाटलं, म्हणजे एकाने सांगितलं की काय असेल काय नाही, पण आपल्याला माहिती आहे, आपण डिस्कस केलं होतं ना. त्या आजीला पिऊ द्या पहिलं. आता येत नाही ना. लगेच लावेल ना तर. आजी आणि आत्याला माहिती आहे आतमध्ये काय आहे ते. मला माहिती आहे, हा. मला माहिती आहे. खोला, फोडा ते, फाडा ते. काढू. हा, हा, फाडा. ते एक रशी सोडती वरची. सर्वीकडनं लावले ते चिकटपट्टे. अरे घरी असते गट ना. थांबा, एकदम मोकळ्याने पकडून. येतोय तो? होय. हे काय आहे? काय? मोराचं पीस आहे. मोराचा पीस आहे त्याच्यात? होय, काय आहे बघ. आजीकडे आलं. आता काय करतो, राहू दे ना. हा. तुमच्याकडे वा काय? वा, आजीकडे मोराचं पीस आहे. अजून एक असेल मोर पण वाटत. आला. अजून एक आहे? होय होय, 2 आहेत. वा वा, हे एक लावायचं. नाही ते तुला. मम्मीने दिलं. तुला घे घरी. नाही, मम्मीने दिलं तुम्हाला ते. असू दे मग. हा. एक वा वा, छान. हा. हे आहे ट्यूबलाईट सर्व आहे ना. सर्व टूप लाईट. आता कुठे कुठे लावणार ते आम्ही. 3 आहेत. 3 आहेत. घराला कशी लाईटी शिवाय शो नाही है ना. आता पहिला होतं ते बल्ब बिल चालायचे, आता लाईट नाही तर कायच मजा येत नाही. आम्ही वर आता बाहेर किती कालो काय वाजता. आधी धरून चढ बघ. बस. हा बास. बास होईल बस. जास्त वर पण बाबा, जास्त वरची नको, खालीच घेऊया की. चालेल. हा बास. इथपर्यंत गेला. आता उजेड चांगला आहे ना. हा, माझी इच्छा होती देवी गणपती. अरे हो, बघ ये. दुसरी ही पहिली किचन मध्ये लावचल, पहिली किचन मध्ये. आणि इकडे पण एक लावायची बाई. हा बल्ब दिसतो, हा बल्ब. हा इथे. हा इथे. आजी आता बाहेर सर्व दिसतंय बघा. हा दिसतंय, बघितलं. हे सांभाळा. बाजूने. आता हा रूम कसा आहे जगमगी, तसा आतमध्ये होणार आता है ना. बघ आधी कसं काय हवाय काय. द्या लिंबू सरबत द्या. हा, देते देते बाबा, थांब. आजी टाकून बघा, बरोबर आहे. आजी आधार घे. विजय बघ, फुल पडलो. अरे, मातीतले किडे काय लोक बघायचे यांच्या सगळं जावं पावली. घे बापे, तू पण घे. हा पण एकदम लाईट एकदम मस्त झाला ना रूम. मस्त झालं. आता असं बघायला गेलं की बघा सर्व दिसतंय ना आता. आपल्या आता आजी काय चमकायला लागली. होय. लाट पडली आजी. पूर्ण घर बघा ना, इकडून बघा ना, सर्व कसं व्यवस्थित दिसतंय सगळं है ना. आता एक ट्यूबलाईट आपण किचन मध्ये लावूया, ठीक आहे. बाहेर आरत्या चालू तुमच्याकडे. हो, आजी चालू आहे. जाऊया. थोडीशी मी जातो. धुराने जरा काळा सर्व धूर ते काय. आता का लाईटी सर्व चमकेल.
दूर दिसेल सर्व हे बसलेलं. बाहेरचा आवड चालू झाला. हा दोन्ही कनेक्शन ठेवले. झाडं पण चमकली शोची. चमकली. हा तिकडे तो तिकडे तो बघ. तो काढ तो एकदम डीम झालाय ना. तुला तिकडे आधी पाणी आहे हा बाबा. तिथे पाणी आहे. आता तुम्ही जरा पुढे जाऊ बघूया तुम्ही कसे दिसता क्लिअर दिसता का. आजी जाऊ तिकडे. ये आई. ये. हा बा आता कसं फेस बीस बघा कसं क्लिअर एकदम मग होय ना मग. एकदम व्यवस्थित. हा आता मग बाबा. वा वा वा. वाईट वाईट. सगळं मस्तच झालं. जेवायला या दोघं. ये बाबा, अरे बाबा ये. अशी बारकी आणायची. इथे एक लावली ना. अरे म्हणतो सांगतो जरा बाबा. आता बघ इकडे पण एक लावली ना तर ही लाईट बाहेर फेकेल पूर्ण अशी. होय, होय. बाबा. हम्म. ती जा. आता काय आत्याची काय चांगला रे तो पण. आत्याची काय रांगोली बिंगोली सर्व दिसायला लागली सर्व आता. दिसायला लागलेत बघ ना व्यवस्थित. इथे पण आता दोन अजून करायचे आहेत. एक मला वाटतं इकडे लावायची आणि एक देवाच्या पण रूम मध्ये इथला उजेड तिथे जातो आहे. जातो आहे. सफिशियंट आहे आता तरी हा, तेवढं. मग ओके. तिकडचं मस्त आहे बघ. विठूला बघतोय बघ. विठूला विठूला घेऊन कोकण. तर सर्वीकडे लाईट लागलेली आहे. बाहेर एकदम बघा उजेड मस्त वाटतंय. तुम्हाला आवडलं. आजीला पण एकदम मस्त वाटलं. आम्हाला असं उजेडच पाहिजे रे बाबा. उजेड मध्ये छान वाटतं ना. मध्ये कसं झोप येते माणसाला. हा उजेडाने कसं म्हणजे एकदम जागा राहायला वाटतं. मस्त वाटतं एकदम. मस्त वाटतं फ्रेश वाटतं. आणि आणि आपलं किचन पण एकदम व्यवस्थित झालं ना. हो, दाखव. हो, सांगा, सांगा. हा हे बघा किचन तर एकदम पूर्ण उजेड एकदम पाहिजेच किचन मध्ये. दिवाळीमध्ये कसं आपण सर्व जगमग तोरण वगैरे लावतो तसा उजेड झाला बघ ना. एकदम छान. जेवण पण बनवाल तर तुम्हाला बघा क्लिअर दिसेल आता सर्व आहे ना. होय. चला मस्त. आजी खुश झाली पण. आजी गेली आमची धावत. देवीचं चालू झालं की आजी गेली धावत. चला आता मी पण जातो तिकडे. तयार हो बाबा. कोणाला बघा. काय मग बोलायचं ना का मी वाट बघली होते. मी एकदा येऊन पण व्हायला गेले. आता कसं द्यायचं उजेड ना थोडी तरी. आता एकदम क्लिअर दिसत आहे. हो उद्या या हे का प्रसाद प्रसाद नाही. श्रीखंड दिला त्यांनी हो का आईस्क्रीम. असरिंग आहे. अरे वा. असरिंग पेरू. आणि ते आता मम्मीचा फोन आलेला आहे. मी आहे ना हे करू नका जेव्हा मी टायमात. आजी मम्मीचा फोन आलाय बघा. हा जरा हे बहिणीचा फोन आलाय. हात धुवून ये. घे, घे, त्याच्यात. आरती गेलो होते. हा तर आता हे बघा काय आणलं. आईस्क्रीम घेऊन आली. ठेव, ठेव. मी पण लावल्या वेळेस तुला गेलो काय माहिती होते, का? म्हटल्यानंतर झाली तेवढ्यात. आता हे भाकरी ना. हे बघ भाकरी. हा? उद्या ते घागरीच आहे. भाकरी झाली. हा घागरी फुकणार. आता एकदम भाकरी बघ वाईट दिसते. नंतर ती चांगली जाणार. दाखवलं ना तुका. ठीक आहे. सर्वात आधी तेल आपला डिमार्टच आहे ना घेतलेलं. हे डीमार्टचं भांडं. हा. त्याला ना एकदम मस्त आहे ते. जास्त पडत नाही. इथे हे काढले. हा, हे कापून घेतलेत गोल. हे बघ कसे. आणि हे कसं कडू नाही लागत ना तळल्याने. आणि भाजीने कसं कडू वाटते भाजी. हो, म्हणून हे तळायचे. मीठ वगैरे हळद आणि मसाला लावून आणि जरासं लिंबू नंतर पिळायचं. अजून टेस्टी होतं हे. आपण सर्व घेतलेलं हे आहे सर्व घेतलेलं आहे. हे चाट मसाला ह्याच्यात घेतलाय मी. त्याच्यासाठी का हा, बाकी सर्व सेम टाकायचं आहे. तेल गरम आहे ना. गरम झालं. मसाला नंतर टाकणार. का माहितीये जळतो पहिला मसाला ओके. टाकला तर. आणि बाहेर पावसाचा आवाज ना. हा हा पावसाचा आवाज. पाऊस आलाय. मीठ आताच टाकून घेणार आहे. मीठ आता टाकलं का. आताच टाकणार. ओके म्हणजे सुरुवातीलाच मीठ. मीठ टाकलंय. आणि हे बाकीचं नंतर टाकणार. मीठ आणि हळद आणि मसाला आणि लिंबू. लिंबूने कसं चव येते चांगली. कडवटपणा लागत नाही. आता हे जरा कलर चेंज झाला पाहिजे. कलर चेंज होणार आहे आता थोड्या 5 मिनिट. इथे पण गॅस चालू आहे. हा इथे पण चालू आहे. आता हे पण टाकून घेते. ह्याच्यात पण याला बटाटे. पण नुसतं मी मीठ लावून आता फ्राय करणार आधी आणि बाकी नंतर सर्व. तर मीठ लावून फ्राय करते जरा. आणि तुम्ही जे इकडे नोटीस केलं असाल की आत्यानी मीठ घेतला वास घेतला जरा आणि टाकला. तर ती कशी ही गावातली पद्धत आहे. पद्धत पहिल्यापासूनची आहे. हा ज्यांनी फॉलो केली ती फॉलो करतात. ज्यांनी नाही फॉलो केली ते नाही फॉलो नाही करत. करत. हा. म्हणजे वास घेऊन टाकल्याने खारट बनत नाही. बरोबर. असं आहे ते. आता सर्वात आधी ना तुम्हाला डिफरन्स दाखवतो. आता बाहेर बघा काय दिसतंय तुम्हाला बाहेर.
काय दिसत नाही ना. आता लाईट लावलं बघा. पाऊस बघा जोरात आलेला आहे. कलर चेंज झाला. तिकडे आपला कलर चेंज झाला. आणि आता त्याच्यामध्ये जरा हे बघ, मसाला. अरे मसाल्याचा पण वास घेते. चुकला घेऊ दे. अरे मसाला टाकला हा. आणि हळद अर्धा चमचा याच्यामध्ये पण टाकून देते. याच्यात काय जास्त मसाला नको आहे. म्हणजे दोन्ही आणि हा recipe- चाट मसाला त्याच्यामध्ये फक्त ह्याच्यात एक्स्ट्रा चाट मसाला चाट आहे. मसाला टाकलाय. बाकी प्रोसेस दोघांची सेम आहे ना. सेम आहे. आणि याच्यामध्ये जरा लिंबू टाकलंय. लेमन टाकलंय. वेगळं, हा. हे बघ, म्हणजे ह्याच्यात लिंबू गेला, लिंबूचा ह्याच्यात चाट ज्यूस आहे मसाला. बघ, हा. हे बघ, हा लिंबू ज्यूस काढलाय थोडा. लिंबूचं ज्यूस हा, हे बघ, हा टाकलं. आता ओके. कसं सर्व कडक बनेल ते हां. नंतर मग दाखव ते थोडं खाली लागतं ना ते सगळे. करून मी करते काम. बारीक आहे ना. बारीक आहे. ते कसे आता मध्ये आता लाल होतील ते, बरोबर आहे ना. हा इकडे. आता मध्ये होतील ते. असे लाल होतील. ते काय उडायला लागले एक एक. तो बाहेर पण जातोय. हा आहे तो टाकते मसाला जरा. हा सर्व टाका म्हणजे ते तुम्ही काय करता. जप करते. हो काय चप करताय. करा करा. मग नाही ना मग थांबले. इथे बघा आपलं डिनर रेडी आहे. आणि इथे मी आपला जुना व्हिडिओ, आपला परवाचा व्हिडिओ तुम्ही बघतो आहे. आणि इथे आपली जी रेसिपी झाली ती मी टेस्ट करूया. जरा शेफनी समोर यावे. छान झाला ते हा बटाटे एकदम छान. कारला कारली पण खाऊया जरा. मस्त हा एक नंबर. एक नंबर ना. सर्वांनी चाट मसाला टाका, सर्वांनी लिंबू टाका. हा लिंबू. आणि असं आमच्यासोबत कांद्यामध्ये लिंबू जरा वापरायचं. सरबत हे ज्यूस. आणि ते टेस्टी लागतं अजून. एकदम छान. आता बघा एवढं सर्व दिलेलं आहे, पण एवढं काय मला संपणार नाही. भाजी. त्यांना मी बोललेलो फक्त एक भाकरी द्या आणि थोडा द्या. बापरे सर्व दिलेलं आहे. हा. आता जेवतो आणि तुमच्याशी नंतर बोलतो आहे ना. हा चालेल. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक बघा असं करायचं. इकडे असतं बघा, हा लाईक केलेला आहे. लाईक करायचं आणि शेअर सुद्धा करायचं. हा ओके बाय बाय. बाय बाय.